Hello friends, welcome to this video. In this video we will start the next point, that is the thread, types of thread, user level thread and kernel level thread and multi-threading model. So let's start. पहिल्यांदा आपण बघूया थ्रेड म्हणजे काय. Thread is the smallest unit of CPU execution. Thread is a lightweight process that share resources with other threads. म्हणजेच काय, थ्रेड हा स्मॉलेस्ट युनिट आहे सीपीयू एक्झिक्युशनचा. म्हणजेच काय, जसं प्रोसेस आहे, प्रोसेस सीपीयूचं एक्झिक्युशन करतं, प्रोसेसचं एक्झिक्युशन सीपीयू थ्रू होतं, तसंच थ्रेडचं एक्झिक्युशन पण सीपीयू थ्रूच होतं. थ्रेड हा लाईट वेट प्रोसेस आहे. प्रोसेस थोडक्यात तुम्ही प्रोसेसला पॅरेंट म्हणू शकता आणि थ्रेडला त्याचा चाइल्ड म्हणू शकता. म्हणजे त्याचा लाईट वेट प्रोसेस आहे दॅट शेअर्स रिसोर्स विथ अदर थ्रेड्स. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की प्रोसेस पॅरेंट आहे आणि त्याचे सब मल्टिपल पार्ट्स म्हणजे थ्रेड. इच थ्रेड हॅज इट्स आउन थ्रेड आयडी, प्रोग्राम काउंटर, रजिस्टर, स्टेट अँड स्टॅक. म्हणजे तुम्ही जसं बघितलं पीसीबी, प्रोग्राम प्रोसेस कंट्रोल ब्लॉक, त्याच्यामध्ये प्रोसेसचा स्वतःचा प्रोसेस आयडी असतो, प्रोग्राम काउंटर असतो, रजिस्टर स्टेट असतो, स्टॅक असतो. तसंच थ्रेडला पण त्याचा पर्सनल थ्रेड आयडी असतो, प्रोग्राम काउंटर असतो, रजिस्टर स्टेट. म्हणजे थोडक्यात थ्रेड कंट्रोल ब्लॉक सुद्धा असतो. प्रत्येक थ्रेड क्रिएट झाला की त्याच्यासोबत त्याचा थ्रेड कंट्रोल ब्लॉक पण त्याला असाइन होतो. नो इंटरप्रोसेस कम्युनिकेशन इज रिक्वायर्ड. म्हणजेच काय, याच्यामध्ये इंटरप्रोसेस कम्युनिकेशनची गरज नाही. जसं मेसेज पासिंग, दोन प्रोसेसमध्ये गोष्टी शेअर करण्यासाठी गरजेचं असतं, कारण त्यांचं एक्झिक्युशन त्यासाठी थांबलेलं असतं. तर तसं थ्रेडमध्ये काहीच गरज नसतं इंटरप्रोसेस कम्युनिकेशनचं. प्रायोरिटी कॅन बी असाइन टू थ्रेड. म्हणजेच काय, जसं आपण प्रोसेसला प्रायोरिटी देतो की ही प्रोसेस ह्या प्रायोरिटीला एक्झिक्यूट झाली पाहिजे, तसंच थ्रेडला पण आपण सेम लेवलला प्रायोरिटी देऊ शकतो. इच थ्रेड हॅज इट्स टीसीपी. म्हणजेच काय, थ्रेड कंट्रोल ब्लॉक, जसं तुम्हाला म्हटलं. आता हे जे तुम्हाला सगळी थिअरी सांगितली, ह्याचं एक एक्झाम्पल जर बघितलं तुम्हाला लगेच समजून जाईल. इन वेब ब्राउझर वन थ्रेड लोड्स अ पेज, अनदर थ्रेड डाउनलोड्स फाईल अँड अनदर प्लेस ऑडिओ. म्हणजेच काय, वेब ब्राउझर म्हणजे तुमचं एक सिंगल प्रोसेस आहे जी की रन होते. पण त्या सिंगल प्रोसेसमध्ये तुम्ही मल्टिपल टॅब्स ओपन करता. तर मल्टिपल टॅब्स म्हणजेच काय, तर मल्टिपल थ्रेड्स. तर एक टॅब तुम्ही एका टॅबमध्ये तुमचं एखादं पेज लोड होत असेल, एखाद्या टॅबमध्ये तुमचं कोणती तरी फाईल डाउनलोड होत असेल, एखाद्या टॅबमध्ये तुम्ही युट्यूबला बॅकग्राऊंडला साऊंड चालू ठेवला असेल, तर ह्या सर्व टॅब्सना तुम्ही थ्रेड म्हणू शकता. या थ्रेड्सचा बेनिफिट्स काय आहेत ते बघूया. रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजेच काय, प्रोग्राम कंटिन्यूज इवन इफ वन पार्ट इज ब्लॉक. म्हणजे समजा तुमचं क्रोम ब्राउझर मधलं एखादी टॅब क्रॅश झाली किंवा एखादी साईट क्रॅश झाली, तर बाकीच्या टॅबवर त्याचा काहीच इफेक्ट होत नाही. त्याचा हा मिनिंग आहे प्रोग्राम कंटिन्यूज इवन वन पार्ट इज ब्लॉक. म्हणजे जरी बाकीचे प्रोग्राम कंटिन्यू होत राहतात जरी एखादा पार्ट ब्लॉक झाला तरी. नेक्स्ट बेनिफिट आहे रिसोर्स शेअरिंग. म्हणजेच काय, थ्रेड्स ऑफ प्रोसेस शेअर मेमरी अँड रिसोर्सेस. जसं प्रोसेस दोन प्रोसेस सेम मेमरी आणि सेम रिसोर्स दोन प्रोसेस शेअर करतात, तसंच मल्टिपल थ्रेड सुद्धा सेम मेमरी आणि सेम रिसोर्सेस शेअर करतात. सेम मेमरी आणि सेम रिसोर्सेस म्हणजेच काय, एका मेमरीमध्ये 2-3 प्रोसेसना जागा अशी अलोकेट होते की इथून इथे ह्या मेमरीला, तिथून तिथे त्या मेमरीला. तसंच एकाच मेमरीमध्ये मल्टिपल थ्रेड्सना सुद्धा जागा अलोकेट होते आणि एकच रिसोर्स दोन्ही थ्रेड वापरू शकतात. हा रिसोर्स शेअरिंगचा मिनिंग आहे. आपण हे गोष्ट मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण बघितलेली रिसोर्स शेअरिंगचं एक्झॅक्ट मिनिंग. क्रिएटिंग थ्रेड इज फास्टर दॅन क्रिएटिंग प्रोसेस. ऑब्विसली क्रिएटिंग थ्रेड ही फास्टर प्रोसेस आहे. कशापेक्षा, क्रिएटिंग प्रोसेसपेक्षा. ट्रू पॅरलिझम म्हणजेच काय, मल्टिपल थ्रेड्स कॅन रन इन पॅरलेल ऑन डिफरंट सीपीयू. म्हणजेच काय, तर डिफरंट सीपीयूवर मल्टिपल थ्रेड्स पॅरलेल रन होऊ शकतात. त्याच्यामुळे इथं ट्रू पॅरलिझम हा एक त्याचा बेनिफिट आहे थ्रेडचा. तर आपण आता थ्रेड बघितले. नेक्स्ट आपण त्या थ्रेडचे टाईप्स बघूया, युजर लेवल थ्रेड आणि कर्नल लेवल थ्रेड. तर फर्स्ट आहे युजर लेवल थ्रेड. युजर लेवल थ्रेड म्हणजेच काय, पहिल्यांदा आपण कीवर्डवर मिनिंग शोधूया. युजर लेवल थ्रेड म्हणजेच काय, युजर याच्यावरून एकच समजते की युजरनं क्रिएट केला असू शकतो हा थ्रेड. तर आपण बघूया, इम्प्लिमेंटेड बाय युजर और ऍप्लिकेशन दॅट इज मॅनेज्ड बाय युजर लायब्ररी. तर युजर लायब्ररी म्हणजेच काय, ज्या की कोणत्या तरी व्यक्तीने, कोणत्या तरी पर्सनने स्वतःच्या लायब्ररी क्रिएट करून ठेवल्यात आणि त्या क्रिएट केलेल्या लायब्ररी आपण ॲज इट इज प्रीडिफाईन कॉल करतो आणि त्या यूज करतो कोणत्या तरी गोष्टीसाठी. त्यांना म्हणतात युजर लायब्ररी. आणि त्या युजर लायब्ररी थ्रू ज्या प्रोसेस रन होतात
त्यांनाच म्हणतात युजर लेवल थ्रेड. ह्याचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट बघूया. आता थिअरी बघूया. ओएस डझंट नो अबाउट देम. म्हणजेच काय की हे जे युजर लेवल थ्रेड्स असतात त्याच्यामध्ये ओएस अजिबात पार्टिसिपेशन करत नाही की ते कसं थ्रेड प्रोसेस होते काय, त्याचा आणि ओएसचा काही संबंध नसतो. स्विचिंग बिटवीन थ्रेड इज फास्ट. ऑब्विसली युजर लायब्ररी यूज केल्यामुळे त्यांचं ज्या दोन थ्रेड मधलं स्विचिंग आहे कॉन्टेक्स्ट स्विच ते खूप फास्ट होतं. बट इफ वन थ्रेड ब्लॉक्स देन ऑल थ्रेड ऑल्सो ब्लॉक्स. इथं ट्रू पॅरलिझम युजर लेवल थ्रेड मॅनेज करू शकत नाही. जसं ओएस मॅनेज करतं ट्रू पॅरलिझम, तसं युजर लेवल थ्रेड मध्ये ट्रू पॅरलिझम नसतं. ते एका वेळी एकच थ्रेड रन करतं. थोडक्यात ह्याचं मिनिंग काय, एका वेळी एक थ्रेड रन करण्याचं मिनिंग काय, थोडक्यात समजा आता एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे जावा व्हर्च्युअल मशीन JVMचं. म्हणजेच काय की तुम्ही एखादी जावा फाईल रन करता तर तुम्ही एका वेळी मल्टिपल जावा फाईल रन करू शकत नाही. एका वेळी जी तुम्ही रन करताय जावा फाईल, सोर्स कोड तुमचा टाईप कोणता झाला असेल तर तीच रन करू शकता तुम्ही फाईल, असं असतं. मग त्याचाच मिनिंग आहे की वन थ्रेड एका वेळी एकच थ्रेड रन होतो. आता याचं एक्झाम्पल बघूया. इमॅजिन अ जावा व्हर्च्युअल मशीन रनिंग मल्टिपल थ्रेड्स. JVM शेड्यूल्स देम इटसेल्फ. OS ओनली सीज ओनली सिंगल प्रोसेस. म्हणजेच काय, मल्टिपल जरी जावा फाईल तो रन करत असेल JVM, पण OS फक्त त्याला एक जावा JDK म्हणूनच फक्त बघणार, म्हणजे सिंगल प्रोसेस म्हणून फक्त बघणार. पण JVM इंटरनली मल्टिपल जावा फाईल रन करत असणार. म्हणजेच काय की आता JDK आणि जावा व्हर्च्युअल मशीन ह्याचा आणि OSचा काही संबंध नाही. ह्या कोणीतरी डिफाईन करून ठेवलेल्या लायब्ररी आहेत. त्या आपण कशासाठी डाउनलोड करतो तुमच्या लॅपटॉपमध्ये, कारण त्याच्या थ्रू आपल्याला आपले जावाचे कोड रन करायचे असतात. जावाचे कोड सोर्स कोडला डॉट क्लास फाईल मध्ये कंपायलेशन कोण करतं, JDK करतं, ना की OS करतं. JDK करतं म्हणजेच काय, तो JDK जे जावाच्या ज्या फाईल झाल्या त्यांना काय म्हणू शकतो आपण, युजर लेवल थ्रेड म्हणू शकतो. हे जे एक्झाम्पल एवढं सांगितलं ते तुम्ही एकाच गोष्टीवरून लक्षात ठेवू शकता की जावाच्या ज्या फाईल्स असतात त्यांना तुम्ही युजर लेवल थ्रेड म्हणू शकता, कारण त्या रन करण्याचं काम JDK करते ना की OS करते. सिंपल. नेक्स्ट आहे कर्नल लेवल थ्रेड. कर्नल लेवल थ्रेड ऑब्विसली कर्नल म्हणजेच काय, हा ऑपरेटिंग सिस्टीमचा पार्ट आहे. म्हणजे तो ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू जो थ्रेड ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू मॅनेज होतोय किंवा शेड्यूल होतोय त्यालाच तुम्ही कर्नल लेवल थ्रेड म्हणू शकता. इम्प्लिमेंटेड बाय OS ऑब्विसली कर्नल. OS शेड्यूल्स इच थ्रेड इंडिपेंडेंटली. प्रत्येक थ्रेड जो की रन होतोय तो OS शेड्यूल करतो ह्या कर्नल लेवल थ्रेडमध्ये. ब्लॉकिंग वन थ्रेड डझंट अफेक्ट होल प्रोसेस. ऑब्विसली कारण कर्नल लेवल थ्रेड OS तुमचा ट्रू पॅरलिझम ऑकर करतो, त्यामुळं ट्रू पॅरलिझम मध्ये तुम्हाला मल्टिपल थ्रेड्स तुम्ही सायमल्टेनियसली रन करू शकता. थोडक्यात याचं एक्झाम्पल जे मागाशी सांगितलं, इन क्रोम ब्राउझर मल्टिपल टॅब्स तुमचे ओपन असतात. एक जरी थ्रेड ब्लॉक एखादी टॅब जरी क्रॅश झाली तरी तुम्ही मल्टिपल टॅब्स तुम्ही सायमल्टेनियसली रन करून ठेवू शकता. हे झाले युजर लेवल थ्रेड आणि कर्नल लेवल थ्रेड. तुम्ही एक्झाम्पल थ्रू या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ह्याच्या जावा फाईलचं एक्झाम्पल लक्षात ठेवा युजर लेवल थ्रेडसाठी, आणि कर्नल लेवल थ्रेडसाठी क्रोम ब्राउझर लक्षात ठेवा. हे तुम्हाला थ्रेडवर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मल्टीथ्रेडिंग म्हणजेच काय, मल्टीथ्रेडिंग मॉडेल बघायचं तुम्हाला. त्याच्या आधी मल्टीथ्रेडिंग म्हणजे काय बघूया. समजा नावाच आहे, कीवर्डवरून जर शोधायला गेला आपण तर मल्टीथ्रेडिंग मॉडेल म्हणजेच काय आता बघूया. सॉरी, मल्टीथ्रेडिंग म्हणजे काय बघूया. अ प्रोग्राम टेक्निक इन विच प्रोसेस इज डिवाइडेड इंटू मल्टिपल थ्रेड दॅट एक्झिक्यूट इंडिपेंडेंटली. जी की टेक्निक आहे जी त्याच्यामध्ये तुमची प्रोसेस ही मल्टिपल थ्रेडमध्ये डिवाइड केली जाते. म्हणजे तुम्हाला जे असं म्हणलं की क्रोम मध्ये मल्टिपल टॅब्स असतात, ती क्रोम एकच टॅब जर हँडल करत असेल तर तिला बाकी ट्रू पॅरलिझम तिथं हॅपन करता नसतं आलं. पण तुम्हाला तिथं काय दिलेलं आहे की एकाच क्रोम थ्रू तुम्ही मल्टिपल टॅब्स रन करू शकता. त्यालाच म्हणतात मल्टीथ्रेडिंग. म्हणजे त्या क्रोमच्या प्रोसेसला तुम्ही मल्टिपल थ्रेड्स मध्ये डिवाइड केली दॅट एक्झिक्युट्स इंडिपेंडेंटली. म्हणजे तो प्रत्येक जो की टॅब आहे तो इंडिपेंडेंटली एक्झिक्यूट होतो, बट शेअर्स कॉमन रिसोर्सेस लाईक मेमरी. म्हणजेच काय, तुम्हाला त्या पर्टिक्युलर थ्रेडला तुम्हाला मेमरी भेटत नाही, तुम्हाला भेटताना मेमरी भेटते क्रोमसाठी. मग त्याच्यामध्ये त्या क्रोमला जे मेमरी भेटली असते त्याच्यामध्ये जी मेमरी भेटली, जेवढी मेमरी भेटली तेवढी मेमरी सर्व थ्रेड्स कॉमनली शेअर करतात एकमेकांसोबत. मल्टीथ्रेडिंग मॉडेल डिस्क्राईब हाऊ युजर लेवल थ्रेड आर मॅप टू कर्नल लेवल थ्रेड. म्हणजेच काय,
हे जे मॉडेल आहे जे की आपण आता बघणार आहोत, ते मॉडेलचा एकच उद्देश आहे की युजर लेवल थ्रेड कर्नल लेवल थ्रेडशी कसे मॅप केलेले आहेत हेच आपल्याला त्या मॉडेल थ्रू बघायचं आहे. तर आपण बघूया. फर्स्ट आहे मेनी टू वन मॉडेल. म्हणजेच काय मेनी टू वन. तर ऑब्विसली आपण युजर लेवल थ्रेडला कर्नल लेवल थ्रेडशी मॅप करतोय, तर युजर लेवल थ्रेड ह्या साईडला असणार, कर्नल लेवल थ्रेड या साईडला असणार. मेनी युजर लेवल थ्रेड म्हणजे मेनी युजर लेवल थ्रेड असणार आणि एकच सिंगल कर्नल लेवल थ्रेड असणार. तर बघूया. मेनी युजर थ्रेड आर मॅप टू सिंगल कर्नल थ्रेड. जे की तुम्हाला म्हणलं, मी या शब्दावरून तुम्हाला मिनिंग समजवण्याचा प्रयत्न केला. ओनली वन थ्रेड कॅन एक्झिक्यूट ऍट अ टाइम. म्हणजेच काय, डायग्रामवरून समजेल तुम्हाला. हे जे 3 युजर लेवल थ्रेड आहेत आणि सिंगल कर्नल थ्रेड आहे, हे 3 युजर लेवल थ्रेड तुम्हाला एक्झिक्यूट करायचे, पण तुम्हाला एक्झिक्यूट करण्यासाठी सिंगल चान्स आहे. तर तुम्हाला ऍट अ टाइम फक्त एकच युजर लेवल थ्रेड तुम्ही एक्झिक्यूट करू शकता थ्रू कर्नल थ्रेड. कर्नल थ्रेडच तुमचं ते युजर लेवल थ्रेडचं एक्झिक्युशन करतोय. त्यामुळे तुम्हाला ह्या 3 थ्रेड पैकी ऍट अ टाइम फक्त सिंगलच थ्रेड तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. ओनली वन थ्रेड कॅन एक्झिक्यूट ऍट अ टाइम. इफ वन थ्रेड ब्लॉक्स देन ऑल थ्रेड ब्लॉक्स. कारण जर हा थ्रेड आला एक्झिक्युशनला, इथं आला एक्झिक्युशनला, स्टार्ट झालं एक्झिक्युशन आणि तो ब्लॉक झाला, तर ऑब्व्हियसली त्याला ना स्वॅप करता येणार तुम्हाला पुढची प्रोसेस, ना पुढच्या 2 थ्रेडला तुम्हाला एक्झिक्युशनसाठी पाठवता येणार. त्यामुळे तुमचं पूर्णच्या पूर्ण हे जे मॉडेल आहे ते ब्लॉक होणार. कॉमन इन ओल्डर सिस्टीम ही खूप जुनी पद्धत आहे, कारण एका वेळी जी गोष्ट सिंगल जिथं ट्रू पॅरॅलिझम नसतं ती ऑब्व्हियसली खूप जुन्या काळातली OS ची टेक्निक असणार. नेक्स्ट मॉडेल आहे आपलं 1 to 1. म्हणजे तिथं सिंगल युजर लेवल थ्रेड आणि सिंगल कर्नल लेवल थ्रेड असणार. इच युजर थ्रेड मॅप्स टू सेपरेट कर्नल थ्रेड. सपोर्ट ट्रू पॅरॅलिझम. ऑब्व्हियसली प्रत्येक युजर लेवल थ्रेड हा प्रत्येक कर्नल लेवल थ्रेडला मॅप केला जातो, जिथं तुम्हाला ट्रू पॅरॅलिझम हॅपन झालेलं दिसतं. कारण मल्टिपल युजर लेवल थ्रेड हे सायमल्टेनियसली एक्झिक्यूट होत असतात थ्रू मल्टिपल कर्नल लेवल थ्रेड्स. हाय ओव्हरहेड म्हणजेच काय, एक्स्ट्रा प्रोसेस रिक्वायर्ड. ऑब्व्हियसली तुम्हाला मल्टिपल थ्रेड जर मल्टिपल कर्नल घेऊन एक्झिक्यूट करायचे असेल, तर मल्टिपल कर्नल घेणं म्हणजेच काय, मल्टिपल प्रोसेस घेणं वेगवेगळ्या, आणि त्यांच्या थ्रू तुम्हाला मल्टिपल थ्रेड्स एक्झिक्यूट करता येणार. ब्लॉकिंग ऑफ वन थ्रेड वोंट ब्लॉक अदर्स. म्हणजेच काय, जर एक युजर लेवल थ्रेड एकाच कर्नल लेवल थ्रेडशी मॅप झाला असेल, तर हा जर थ्रेड ब्लॉक झाला तर ह्या 2 थ्रेडला काहीच इफेक्ट होणार नाही. नेक्स्ट मॉडेल आपलं मेनी टू मेनी मॉडेल. ऑब्व्हियसली इथं ट्रू पॅरॅलिझम ऑकर होणारच. हे तर जे आहेत हे 3 युजर लेवल थ्रेड आणि इथं 2 कर्नल लेवल थ्रेड. मल्टिपल युजर लेवल थ्रेड आर मॅप टू मल्टिपल कर्नल लेवल थ्रेड. हे जे युजर लेवल थ्रेड्स आहेत ते कर्नल लेवल थ्रेड मल्टिपल कर्नल लेवल थ्रेडला मॅप केलं. तुम्ही इथं अजून एक कर्नल जरी दाखवला डायग्राम मध्ये तरी चालू शकतं. प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी. म्हणजेच काय, जसं ज्या कर्नलला जसं जसं फ्लेक्झिबल होते तसं तो युजर लेवल थ्रेड घेणार आणि तो एक्झिक्यूट करायला चालू करणार. बेस्ट बॅलन्स बिटवीन परफॉर्मन्स अँड रिसोर्स युजेस. परफॉर्मन्स ऑब्व्हियसली सायमल्टेनियसली एक्झिक्युशन होते, त्यामुळे त्यांचं परफॉर्मन्स पण बेस्ट असणार. आणि रिसोर्स युजेस म्हणजेच काय, सायमल्टेनियसली रन होत असणार, त्यामुळे ते रिसोर्स शेअरिंग मध्ये पण एक्सपर्ट असणार. नो इफेक्ट ऑफ ब्लॉकिंग वन थ्रेड टू अनदर थ्रेड. म्हणजे जर जे मागापासून बघत आलोय की आपण एक जर थ्रेड जरी ब्लॉक झाला तरी बाकीच्या 2 थ्रेडला इफेक्ट होणार नाही. समजा हा थ्रेड आला आणि ह्या कर्नलकडे पाठवला आणि त्याचं एक्झिक्युशन चालवलं, तर हे 2 कर्नल मोकळेच आहेत. हा जरी ब्लॉक झाला तरी हे 2 युजर लेवल थ्रेडचं ब्लॉक होणार नाही. ते त्यांचं एक्झिक्युशन ह्याचं ह्या कर्नल थ्रू करेल आणि हा थ्रेड ह्याचं एक्झिक्युशन ह्या कर्नल थ्रू करेल. असं झालं. ह्याला म्हणतात मेनी टू मेनी मॉडेल. तर आपण या व्हिडिओमध्ये मल्टी थ्रेडिंग पर्यंत बघितलं आहे. नेक्स्ट आपला जो लास्ट पॉईंट आहे तो प्रॅक्टिकल रिलेटेड पॉईंट आहे. ज्या की कमांड्स आहेत, त्या कमांड्स मी ट्राय करेन ज्या मी डिप्लोमा लेवलला असताना मी स्वतः एक्झिक्यूट केलेले जर प्रोग्राम मला सापडले तर ते मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करीन आणि त्या कमांड तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करीन. सो थँक्यू फॉर दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.